एकूणच आपण जर बघितलं तर या संपूर्ण मुद्द्यांवरच म्हणजे जे मुद्दे राहुल गांधी यांनी मांडले असतील किंवा आज हे शिष्टमंडळ जे मुद्दे मांडत आहेत याच्यामध्ये बरंच साम्य आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदा घेऊन जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांचा अंतर्भाव सुद्धा आजच्या या शिष्टमंडळांचं जे मागणी पत्र आहे त्याच्यामध्ये त्याहीपेक्षा आणखी महत्त्वाचं म्हणजे की मुळात आपण जर बघितलं तर या मंडळांनी जे मागणी पत्र दिलं त्या मागणी पत्रातले मुद्दे जे आहेत ते अनेक मुद्दे जे आहेत ते यापूर्वी मांडण्यात आलेले होते, परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्याची शहानिशा केली गेली नाही असं सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सांगण्यात आलं. एकूण जर आपण बघितलं तर जे मुद्दे काल शोकलिंगम यांच्यासमोर मांडण्यात आलेले होते आज तेच मुद्दे वाघमारे यांच्यासमोर मांडले जात आहेत. कारण कालचे जे मुद्दे होते ते विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जे झालेले घोळ होते किंवा मतदार याद्यांमध्ये झालेल्या चुका ज्या होत्या त्या दाखवल्या गेलेल्या होत्या. आता तीच यादी जर पुढे थोड्या बहुत प्रमाणात अपडेट होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वापरली जाणार असेल तर ते मान्य नाही असं या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे. ज्या चुका आहेत त्या दुरुस्त केल्या गेल्या पाहिजे, मतदार याद्या अपडेट केल्या गेल्या पाहिजे आणि त्याचबरोबर जे आक्षेप त्यांच्यावर घेतले गेले आहेत त्या आक्षेपांचं निरसन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे असं या ठिकाणी म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणूनच एकूण जे शिष्टमंडळ आहे या शिष्टमंडळाचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला. व्हीव्हीपॅट जर तुम्ही देणार नसाल तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, त्याला वेळ लागत असेल तरीही चालेल, परंतु जर व्हीव्हीपॅट नाही असं जे राज्य निवडणूक आयुक्तांनी आधी सांगितलेलं होतं, व्हीव्हीपॅट नसेल तर निवडणुका घेऊ नका असं स्पष्ट मत या शिष्टमंडळांनी व्यक्त केलेलं आहे. नक्की नक्की प्रणाली, काही वेळामध्ये पत्रकार परिषद सुद्धा सुरू होणार आहे आणि आपली भूमिका सगळेच पक्ष आणि पक्षाचे प्रतिनिधी मांडतील. पण आत्ता विषय असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष घायकुतीला आलेले आहेत असं बघायला मिळत आहे. कारण यावेळेला त्यांना कुठल्याही प्रकारे हयगई झालेली आणि घोळ झालेले नको आहेत. तर कितपत यशस्वी होईल हा लढा मवियाचा असं वाटतं? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या काळात कळू शकेल. आज तातडीने याचं काही उत्तर देण्यासारखी परिस्थिती नाही आहे, कारण निवडणूक आयोग ही एक यंत्रणा आहे जी प्रशासकीय यंत्रणा आहे. जरी ती स्वायत्त असली तरीसुद्धा तिथे काम करण्याची एक शासकीय यंत्रणा आहे. त्यामुळे आज यांनी जरी या सगळ्या मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलेलं असेल, आपला रोष व्यक्त केलेला असेल, तरी त्यातले किती मुद्दे हे येत्या काळामध्ये अंतर्भूत करून ते प्रश्न सोडवले जातात हे बघणं महत्त्वाचं आहे. राज ठाकरे यांनी जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले की राजकीय पक्ष, सगळे राजकीय पक्ष हे निवडणुका लढत असतात, मग राजकीय पक्षांचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही मतदार याद्या तपासण्यासाठी का देत नाही, तुम्ही का लपवता आहात, या याद्या का लपवल्या जातात, असे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांवर साहजिक आहे की आत्ताच्या घडीला तातडीनं उत्तर देणं या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शक्य नाही आहे. आणि त्यामुळं आत्ताच्या घडीला असं दिसून येत आहे की घायकुतीला आलेले ते की नेमकं उत्तर काय द्यावं, परंतु याच्यावर येत्या काळामध्ये काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यातल्या काही मुद्द्यांचं निरसन त्यांना करावंच लागेल, कारण जेव्हा इतका मोठ्या सर्वपक्षीय एक शिष्टमंडळ येत आहे तर निवडणूक आयोगाला त्याच्यावर पावलं उचलावीच लागणार आहे. जसं आत्ता आज या बैठकीमध्ये उपस्थित मुद्दा झाला की सत्तेतले 3 पक्ष हे काही केवळ राजकीय पक्ष नाही आहेत, तर आम्ही सगळे सुद्धा राजकीय पक्ष आहे, निवडणुका आम्ही सगळे लढत असतो, त्यामुळे सगळ्यांच्या शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे. जोपर्यंत सगळ्यांच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकला असं सुद्धा शिष्टमंडळाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं. नक्की धन्यवाद प्रणाली, आपण सविस्तर संवाद साधलात आणि काय नेमकं घडतंय, विरोधकांचं म्हणणं काय आहे, निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका काय हे सगळं समजावून सांगितलं त्याबद्दल. विषय तापलेला आहे, सुमितही आपल्याला तेच सांगतायत आणि प्रणाली पण आपल्याला तीच माहिती देतायत की या बैठकीमध्ये विषय तापतो आहे, अजून सुद्धा तोडग्यापर्यंत काही विषय पोचलेला नाहीये. सुमित